हाय एव्हरीवन। तर आज बनवूया मशरूमची ग्रेव्ही। त्याच्यासाठी मी बाजारी मशरूम घेतलेत आणि याला आता स्वच्छ साफ करून घेऊया। त्याच्यासाठी मी त्याचा वरचा लेयर काढते आणि जरा त्याचे बारीक छोटे तुकडे करून घेऊया। मशरूम साफ करून घेतलेले आहेत। सायमल्टेनियसली एका कढईमध्ये मी आता ऑइल घातलंय आणि याच्यात बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊयात। कांदा जरा गोल्डन ब्राऊन होत आला की याच्यात आपल्याला ते साफ करून ठेवलेले मशरूम ऍड करायचे। मशरूम मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतले। मशरूम घालून पण याला थोडा वेळ सॉटे करून घेऊया आपण। आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थोडासा मीठ घालते आणि जरासा पाणी घालते आणि हे आता वाफवून घेऊया। थोडीशी कोकम घातले, 4 कोकम घातले। दुसऱ्या कढईमध्ये मी आता तेल गरम करते। तेल गरम करून ह्याच्यात हा अर्धा चिरलेला कांदा आणि कांदा जरा परतून घेतल्यावर खोबरं ऍड करते त्याच्यात। याला आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजून घेतल्यावर मी त्याच्यात हळद ऍड करून परत थोडा वेळ त्याला भाजून घेणार आहे। अगदी याच्यातनं खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय। आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे। याच्यात मी रेडी मसाला यूज नाही करत आहे। हा मी मसाला काढलाय घरी। त्याच्यात मी आता सुकी कोथिंबीर, सुकी मिरची, दालचिनीचा तुकडा, लवंग, काळी मिरी आणि दगडफूल थोडासा तुकडा आणि पत्री ऍड केली आहे। मसाला थोडाच घ्यायचा आहे। पूर्ण मसाला भाजून घेतलेला जो होता तो आता मी मिक्सर मध्ये लावून घेते। मशरूम पण शिजलेले आहेत। त्याच्यात आता हा मसाला ऍड करूया। मग अशी आपण थोडंसं मीठ घातलं होतं, आता अजून थोडं चवीपुरतं मीठ ऍड करते याच्यात आणि याला व्यवस्थित उकळी आल्यावर मशरूमची ग्रेव्ही आपली रेडी।